आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्या डोक्यात नेमकं काय चाललेलं असतं? स्वप्न. कधी ती अगदीच विचित्र असतात, कधी सुंदर, तर कधी भीतीदायक. पण या स्वप्नांचा काही उद्देश असतो का, की ती फक्त आपल्या मेंदूची एक निरर्थक बडबड आहे? विज्ञान आजही या प्रश्नाचं उत्तर शोधतंय आणि यात काही आश्चर्यकारक संकेत सापडले आहेत. चला ते संकेत एकत्र जोडून पाहूया. तर मग खरा प्रश्न हाच आहे नाही का? ही स्वप्न आपल्या मेंदूसाठी खरंच गरजेची आहेत की फक्त झोपेत होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेचा एक निरर्थक परिणाम आहेत? या प्रश्नावर विज्ञानात दोन मोठी मतप्रवाह आहेत आणि आज आपण तेच समजून घेणार आहोत. चला तर मग आपल्या तपासाच्या पहिल्या भागाकडे वळूया. अनेक वर्षांपासून विज्ञानातील एक मोठा गट असं मानत आला आहे की स्वप्नांना असं काही विशिष्ट कार्य नाहीये, ती फक्त झोपलेल्या मेंदूतील एक प्रकारची अनावश्यक गडबड किंवा एक ग्लिच आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर हा आहे तो मुख्य वाद. एका बाजूला शास्त्रज्ञ म्हणतात की उत्क्रांतीने म्हणजे इव्होल्यूशनने स्वप्नांना एक विशिष्ट काम दिलं आहे, ते म्हणजे समस्या सोडवण्याचं. तर दुसऱ्या बाजूला काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की नाही, स्वप्न म्हणजे मेंदूच्या कामातून निर्माण झालेला एक अनावश्यक कचरा आहे, ज्याचा काहीच उपयोग नाही. विज्ञानात या अनावश्यक कचरा सिद्धांतासाठी एक खास शब्द वापरला जातो, एपिफेनॉमिनन. आता हा शब्द थोडा अवघड वाटेल, पण कल्पना सोपी आहे. समजा एखादं इंजिन चालतंय तेव्हा ते आवाज करतं, पण तो आवाज इंजिनच्या कामासाठी आवश्यक नसतो, तो फक्त एक साईड इफेक्ट असतो. काही शास्त्रज्ञांच्या मते स्वप्न ही अगदी अशीच एक गोष्ट आहे. या विचाराचे एक प्रमुख समर्थक आहेत ओवेन फ्लॅनेगन. त्यानेही अगदी स्पष्टपणे मांडलं आहे. त्यांच्या मते झोपेत आपला मेंदू जे काही आवश्यक काम करतो त्यातून स्वप्न नावाचा हा केवळ एक गोंगाट किंवा नॉईज निर्माण होतो. म्हणजे स्वप्न पाहण्याच्या अनुभवाला स्वतःचं असं कोणतंही उत्क्रांती मूल्य नाहीये. पण कथा इथेच संपत नाही. जर स्वप्न फक्त एक गोंगाट असतील तर मग त्यात काही विशिष्ट पॅटर्न्स का दिसतात? जसं एखाद्या गुन्हेगारीच्या तपासात आपल्याला काही सुगावे किंवा क्लूज सापडतात ना, तसंच स्वप्नांच्या बाबतीतही काही संकेत मिळाले आहेत जे या रँडम नॉईज सिद्धांताला थेट आव्हान देतात. ठीक आहे, तर मग या पहिल्या संकेतावर विचार करूया. जर स्वप्न म्हणजे फक्त दिवसाच्या आठवणींचं एक रँडम मिश्रण असतं तर आपण दिवसभर ज्या सामान्य गोष्टी करतो त्या स्वप्नात दिसायला हव्यात. पण तसं खरंच होतं का? उत्तर खूपच आश्चर्यकारक आहे. आता ही स्लाईड बघा, ही खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आपण दिवसाचे कित्येक तास वाचन, लिखाण किंवा टायपिंगमध्ये घालवतो, पण संशोधनात असं दिसून आलं आहे की या क्रिया स्वप्नांमध्ये जवळजवळ कधीच दिसत नाहीयेत. जर स्वप्न खरंच रँडम असती तर असं व्हायला नको होतं, बरोबर? हेच सूचित करतं की स्वप्नही निवडक असतात, यादृच्छिक नक्कीच नाहीत. आणि हा आहे दुसरा मोठा संकेत. संशोधनात एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. आपल्या खऱ्या आयुष्याच्या तुलनेत स्वप्नांमध्ये नकारात्मक आणि धोकादायक घटना जसं की भांडण, कुणीतरी पाठलाग करणं किंवा अपघात ह्या खूप जास्त प्रमाणात दिसतात. हे सुद्धा रँडम असू शकत नाही. असं वाटतंय की आपली स्वप्न प्रणाली मुद्दामहून नकारात्मक गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करते. तर मग ह्या सगळ्या संकेतांवरून एक गोष्ट तर पक्की होते, आपली स्वप्न निर्मिती प्रणाली ही आठवणींचं फक्त मिश्रण करत नाहीये, तर ती एका विशिष्ट उद्देशाने जगाचे एक संघटित मॉडेल तयार करते. ती एक प्रकारची सिम्युलेटर आहे. पण प्रश्न हा आहे की ती नेमकं काय सिम्युलेट करते? आणि इथेच या कथेतील सर्वात मोठा खुलासा होतो. या सर्व संकेतांना एकत्र जोडणारा एकच धागा आहे, एक क्रांतिकारी सिद्धांत, ज्याचं नाव आहे धोका सिम्युलेशन हायपोथेसिस. चला पाहूया स्वप्नांचं हे रहस्य नेमकं काय उलगडतं. तर या सिद्धांताचा कळीचा मुद्दा हा आहे. यानुसार स्वप्नांचा जैविक उद्देश धोकादायक घटनांची नक्कल म्हणजे सिम्युलेशन करणे आहे. आता यामुळे होतं काय, तर आपण झोपेच्या सुरक्षित वातावरणात धोक्यांना ओळखायला आणि त्यांपासून वाचायच्या कौशल्यांची एक प्रकारे तालीम करतो. हे अगदी विमानाच्या फ्लाईट सिम्युलेटरसारखं आहे. पायलट प्रत्यक्ष विमान उडवण्याआधी सिम्युलेटरवर सराव करतो, जेणेकरून खऱ्या आणीबाणीच्या परिस्थितीत तो तयार असेल. अगदी त्याचप्रमाणे आपला मेंदू स्वप्नांच्या या सिम्युलेटरमध्ये जगण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा सराव करतो. आता कोणताही वैज्ञानिक सिद्धांत असो, त्याला पुराव्याची गरज असते, बरोबर? तर मग या धोका सिम्युलेशन हायपोथेसिसला आधार देणारे काही पुरावे पाहूया, जे आपल्याला थेट आपल्या उत्क्रांतीच्या इतिहासात घेऊन जातात. चला थोडं इतिहासात मागे जाऊया. आपल्या पूर्वजांच्या काळात हजारो वर्षांपूर्वी मानवी जीवन आजच्यापेक्षा खूपच वेगळं आणि धोक्यांनी भरलेलं होतं. विचार करा, सरासरी आयुर्मान फक्त 20 ते 25 वर्ष होतं आणि तब्बल 70% लोकांचा मृत्यू तर प्रजननक्षम होण्याआधीच व्हायचा. अशा धोकादायक जगात धोक्यांची तालीम करण्याची कोणतीही संधी जीव वाचवू शकणारी होती.
आणि इथेच स्वप्नांची भूमिका महत्वाची ठरली असावी. आणि याचे पुरावे आजही मुलांच्या स्वप्नांमध्ये दिसतात. संशोधनात एक विलक्षण गोष्ट आढळून आली आहे. लहान मुलांच्या स्वप्नांमध्ये सुमारे 30% पात्र ही प्राणी असतात, विशेषतः जंगली प्राणी. याउलट प्रौढांमध्ये हे प्रमाण फक्त 5% असतं. यावरून असं दिसतं की मुलांची स्वप्न प्रणाली आजही आपल्या पूर्वजांच्या काळातील आदिम धोक्यांची, जसं की प्राण्यांच्या हल्ल्यांची तालीम करण्यासाठी प्रोग्राम केलेली आहे. आणि ह्या सिद्धांताला फक्त मानसशास्त्राचा नाही तर न्यूरोसायन्सचा पण भक्कम आधार आहे. जेव्हा आपण स्वप्न पाहतो म्हणजे रेम झोपेत असतो, तेव्हा आपल्या मेंदूतील भीतीचं केंद्र, ज्याला ॲमिग्डाला म्हणतात, ते खूप जास्त सक्रिय असतं. हेच केंद्र भावनिक आठवणी, विशेषतः भीतीदायक आठवणी पुन्हा जागृत करतं. म्हणजे आपल्या मेंदूची यंत्रणाच जणू धोका प्रक्रियेसाठी तयार असते. आणि हे फक्त सिद्धांतात नाही तर वास्तवातही दिसतं. ब्राझीलमधील मेहिनाकू जमातीचा विचार करा, जे आजही आपल्या पूर्वजांप्रमाणेच जीवन जगतात. त्यांच्या स्वप्नांमध्ये सर्वात सामान्य गोष्ट कोणती आढळते माहितीये? जॅग्वारने हल्ला केला. हे त्यांच्या धोका सिम्युलेशन प्रणालीचं एक जिवंत उदाहरण आहे, जे आजही कार्यरत आहे. तर मग ह्या सगळ्याचा आपल्यासाठी आज काय अर्थ आहे? ही हजारो वर्षे जुनी जैविक प्रणाली आपल्या आधुनिक जीवनात कशी काम करते? चला, आपल्या या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात हे समजून घेऊया. ही स्लाईड या सिद्धांताचा गाभा अगदी सोप्या पद्धतीने स्पष्ट करते. आपल्या रोगप्रतिकार शक्ती प्रणालीचा म्हणजेच इम्युन सिस्टमचा विचार करा. तिचं मुख्य काम आजारांशी लढणं आहे. पण याचा अर्थ असा नाही की शरीरातील प्रत्येक पांघरी रक्तपेशी नेहमीच जंतूंशी लढत असते. अनेक पेशी तर काहीही न करताच मरून जातात. पण प्रणालीचा मूळ उद्देश तोच असतो. स्वप्नांचंही अगदी तसंच आहे. प्रत्येक स्वप्न धोकादायक नसतं, पण स्वप्न प्रणालीचा मूळ उद्देश धोक्यांची तालीम करणे हाच आहे. आणि यामुळे वाईट स्वप्नांकडे किंवा दुःस्वप्नांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलू शकतो. दुःस्वप्न ही आपल्या मेंदूतील कोणतीही चूक किंवा बिघाड नाहीये. उलट ती आपली धोका सिम्युलेशन प्रणाली तिचं काम अगदी अचूकपणे करत असल्याचं लक्षण आहे. ही एक अशी यंत्रणा आहे जी आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठीच उत्क्रांतीने तयार केली आहे. तर मग जाता जाता एक विचार. आजच्या जगात भलेही आपल्या आजूबाजूला जंगली शिकारी नसतील, पण ताण, सामाजिक चिंता, कामाचं प्रेशर असे नवीन धोके नक्कीच आहेत. मग विचार करा, ही आपली आदिम स्वप्न प्रणाली आज रात्री कोणत्या आधुनिक धोक्यांची तालीम करत असेल? हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?